नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टेस्ट क्रमांक 2 बघणार आहे. याच्या आधी आपण टेस्ट क्रमांक 1 बघितली. त्यानंतर आपण सुरुवातीला काय बघितलं होतं तर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ त्यामध्ये अपलोड केलेला आहे आणि त्यावर खूप साऱ्या लोकांनी काय कमेंट केल्या होत्या की सर टॉपिक वाईज टेस्ट सिरीज बनवा. मग ही दुसऱ्या क्रमांकाची आपली टेस्ट सिरीज आहे. याच्या आधी सुद्धा आपण काय टेस्ट क्रमांक 1 बनवली, त्याला सुद्धा खूप साऱ्या लोकांनी काय दिलेला आहे, रिस्पॉन्स दिलेला आहे. मग आज टेस्ट क्रमांक 2 कशावर असेल तर प्रस्तावना म्हणतात, त्याला सरनामा म्हटले जातात, त्यानंतर त्याला उद्देश पत्रिका म्हटले जातात आणि इंग्लिशमध्ये त्याला एकच नाव आहे. तर कोणतं नाव असेल? प्रिएम्बल. तर मित्रांनो, आज आपण जी टेस्ट घेणार आहे त्यामध्ये 20च क्वेश्चन असणार आहे. परंतु हे 20 क्वेश्चन कसे असेल तर जवळपास आपला सरनामा किंवा आपण त्याला प्रिएम्बल, नांदी, खूप सारे नाव आहे, ते काय करू या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा, प्रास्ताविकामधील भाषा हे कोणत्या देशाकडून घेतली. आता हा क्वेश्चन आपण का फ्रेम केला असेल तर याच्या आधी सुद्धा आयोगाने काय विचारलेलं आहे की प्रास्ताविका हे आपण कोणत्या देशाकडून घेतले. आता प्रास्ताविका हे आपण अमेरिकेकडून घेतले, परंतु इथं काय म्हटलेलं आहे आपण भाषा. मग भाषा हे कोणत्या देशाकडून घेतले असेल तर भाषा हे आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेले आहे. बघा, आता आयोग आपल्याला काही काही गोष्टी विचारतात, जसं सरनामा, प्रास्ताविका आपण कुठून घेतला असेल तर अमेरिका या देशाकडून आपण घेतलेले आहे. परत यामध्ये विविध शब्द असतात, तर ती शब्द कोणते आपण बघू. आता बघा, न्याय कोणता असेल? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. हे आपण कोणत्या देशाकडून घेतले असेल तर हे आपण रशिया या देशाकडून घेतलेले आहेत. ठीक आहे. परत मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे शब्द असतात. समानता, बंधुता आणि एकता किंवा एकात्मता म्हणतो आपण. कुठून घेतले असेल? समानता, बंधुता आणि एकता हे आपण फ्रान्स या देशाकडून घेतले. कोणत्या देशाकडून घेतले असेल तर फ्रान्स या देशाकडून घेतले. परत यामध्ये जेव्हा आपण सरनामा वाचू त्यावेळेस नाही का मित्रांनो, काय असेल? वी पीपल म्हणजे आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक हे कोणाकडून घेतले असेल? आम्ही लोक हे सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. या शब्दाचा आपण नंतर अर्थ सुद्धा बघूया. आता बघा काय म्हटलेलं आहे, प्रास्ताविकामधील भाषा म्हणजे भाषा कशा प्रकारची यूज करायची, म्हणजे कशी भाषा असली पाहिजे, हे कोणाकडून घेतले असेल तर आपण हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले आहे. यावर क्वेश्चन आला का भाषेवर तर नाही. स्रोत कुठून घेतला असेल तर अमेरिका आणि भाषा कुठून घेतली असेल तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली. आता बघा मित्रांनो, सरनामा म्हणजे काय तर आपल्या घटनेची काय दाखवते? ओळख म्हणजे काय तर नेमकं आपल्या घटनेमध्ये काय आहे त्याचा सार दाखवते. आता एखादा एक्झाम्पल आपण बघू. जेव्हा एखादा कार्यक्रम असतो घरी त्यावेळेस आपल्याला गहू आणि तांदूळ क्विंटलच्या क्विंटल घ्यावी लागते. म्हणजे काय 2-3 क्विंटल असा आपण ॲझ्युम धरू, कार्यक्रमानुसार आपण ते घेत असतो. मग आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तर आपल्याला शॅम्पल दाखवल्या जाते की नाही आधी, की बाबा हे गहू आहे, याची क्वालिटी अशी आहे. मग आपल्याला त्या शॅम्पलवरून काय कळते आपल्याला की गव्हाची क्वालिटी कशी असेल, बरोबर का, किंवा तांदूळाची क्वालिटी कशी असेल. परत नेहमी मी एक एक्झाम्पल सांगत असतो का तर लक्षात राहतात. जेव्हा पिक्चर रिलीज होण्याच्या आधी आपण काय बघतो? ट्रेलर. त्या ट्रेलरवरून आपल्याला कळेल की बाबा पिक्चर कसा आहे. मग तसाच आपला सरनामा आहे किंवा प्रास्ताविका आहे. याला किती नाव आहे बघा? सरनामा, त्यानंतर याला प्रास्ताविका म्हणतात, उद्देश पत्रिका म्हणतात, परत याला नांदी सुद्धा म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये नांदी आणि इंग्लिशमध्ये याला प्रिएम्बल सुद्धा
म्हटल्या जाते, तर लक्षात ठेवायचं कोणतंही नाव आलं. मग हे काय करतात, हे आपल्या घटनेची ओळख दाखवतात. म्हणजे काय असेल तर आपली घटना कशा प्रकारची आहे हे एका पेजवर त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा सरनामा आपण अमेरिका या देशाकडून घेतलेला आहे. ठीक आहे. सरनामा म्हणजे काय, तर घटनेची ओळख दाखवतात. परत बघा मित्रांनो, सरनामा याबद्दल कोणते विधान चुकीचे आहे. राज्यघटनेचा भाग आहे, बरोबर आहे. राज्यघटनेचा काय आहे, हा भाग आहे. त्यानंतर 368 अंतर्गत दुरुस्ती करता येतो, बरोबर आहे. त्यानंतर घटनेची आताच बघितलं आपण काय दाखवते, ओळख दाखवते. आजपर्यंत खूप वेळा सरनाम्यामध्ये दुरुस्त्या झाल्या. हे विधान काय आहे तर चुकीचे आहे. किती वेळेस दुरुस्ती झालेली आहे, एकच वेळेस दुरुस्ती झालेली आहे. आणि ते कधी झाली असेल तर 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती. आणि किती शब्द ऍड केले असेल तर 3 शब्द ऍड केलेले आहे. ते 3 शब्द कोणते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता किंवा अखंडता सुद्धा म्हटल्या जातं. हे लक्षात ठेवायचं. तर आता आयोग काय करतात, 42व्या ऐवजी कधी 44 करतात. त्यानंतर 1976 असेल तर आयोग काय करतात, 1978 सुद्धा करतात. यावर ते ट्रॅप करतात. किती शब्द म्हटलं, किती शब्दावर आजपर्यंत क्वेश्चन आलेला नाही, परंतु त्यांनी असं विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणते शब्द सरनाम्यामध्ये ऍड केलेले आहे, तर कोणते आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता किंवा अखंडता. यांचा अर्थ सुद्धा आपण नंतर बघू. आता हे राज्यघटनेचा भाग आहे की नाही यावर विविध खटले झालेले आहे. तर मग महत्त्वाचे खटले आपल्याला 3 ते 4च खटले महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो भरपूर खटले झाले असेल, परंतु बघा बेरुबारी, चा खटला आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं, आता हे खटले कसे असतात, जेव्हा एखादा व्यक्ती न्यायालयात जातो त्यांच्या नावावरून हे खटले असतात आणि न्यायालय काय देतात तर वेगवेगळे निकाल दिले जातात. आता 1960 मध्ये बेरुबारी खटला काय म्हटलं, सरनामा हा घटनेचा भाग नाही आणि घटना दुरुस्ती सुद्धा करता येत नाही असं त्यांनी डिसिजन दिलेला आहे. परत मित्रांनो 24 एप्रिल 1973 अतिशय महत्त्वाचा खटला, केशवानंद भारती. खूप मोठा खटला आहे हा. 13 जजेसचं काय होतं, हे पीठ होतं आत्तापर्यंत सर्वात मोठं पीठ. तर यांनी काय म्हटलं, सरनामा हा घटनेचा भाग आहे. काय आहे, सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येतो. परत मित्रांनो अजून आपला एक महत्त्वाचा LIC खटला. आता LIC खटला कधीचा असेल, 1995 मधला आहे. आणि यामध्ये काय सांगितलं, सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग आहे आणि यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येतो. तर आता ही 3 खटले आयोग काय करतात, वारंवार विचारतात. आता या 3 खटल्याचं बघा, ह्या शिफारशी आपल्याला माहीत असायला हव्या. परत नाही का आयोग यांच्या शिफारशी इकडे देतात, त्यांच्या शिफारशी सुद्धा इकडे देतात. परत हे जे ER आहे यामध्ये सुद्धा आयोग कधी कधी काय करतात, LIC हा 1960चा म्हणतात आणि बेरुबारी हा 1995. त्यामुळं बारीक गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं, वारंवार क्वेश्चन विचारले जातात. परत बघा 1994चा बॉम्बई खटला म्हणून आहे. कोणता, बॉम्बई खटला. त्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, सरनामा हा घटनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. कसा आहे, महत्त्वपूर्ण, आणि घटना दुरुस्ती सुद्धा करता येते. परत राजन सिंह खटला झालेला आहे एक 1994 मधला. यामध्ये काय सांगितलं तर तेच घटनेचा भाग नाही आणि काय दुरुस्ती सुद्धा करता येत नाही. तर आपल्याला ही 3 खटले अतिशय महत्त्वाचे आहे. परत बघा
न्यायालयानं वारंवार रिझल्ट कधी दिला तर 1964 आहे. 1964 नंतर काय सांगितलं त्यांनी की सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येते. मग कन्फ्यूज व्हायचं का तर नाही, आज सुद्धा सरनामा घटनेचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता राज्यसेवेला यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. परत हे 3 खटले तर अतिशय महत्त्वाचे आहे. LIC, बेरुबारी, त्यानंतर केशवानंद भारती खटला. आता केशवानंद भारती खटला तुम्हाला माहीतच असेल, मूलभूत हक्कात सुद्धा हे येणार आहे. का तर या खटल्यानं बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर संसदेला काय असेल, आपल्या घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, बरोबर का, परंतु आपल्या राज्यघटनेच्या ढाच्याला हात लावता येणार नाही, हे त्यांनी केशवानंद भारती खटल्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. परत बघा, सरनाम्यामध्ये खालीलपैकी केव्हा दुरुस्ती झाली तर तुम्हाला सांगितलं फॅक्च्युअल विचारले जातात. हे आपण असे क्वेश्चन का घेतले असेल तर सरनाम्यावर फॅक्च्युअल क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात. तसंच आपण बेसिक कन्सेप्ट सुद्धा यामध्ये क्लिअर करत आहोत. तर काय असेल, 1976 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. 78 का तर नाही. किती शब्द ॲड केले तर 3 शब्द ॲड केलेले आहेत. एकच वेळा घटना दुरुस्ती झाली. आयोगाने एक वेळेस विचारलं होतं की सरनाम्यामध्ये 2 वेळेस झाली, परंतु काय आहे ते चुकीचं आहे. परत बघा, सार्वभौम काय म्हटलं, सार्वभौम या शब्दाचा खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. आता सार्वभौम म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला सोवर्जियन सुद्धा म्हटलं जातं. मग सार्वभौम म्हणजे काय असेल, सार्वभौम म्हणजे परकीय देशांचा हस्तक्षेप नसणे. एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर बाह्य शक्तीचा काय नसणे, त्यामध्ये हस्तक्षेप नसणे. परकीय शक्ती म्हणू, देश म्हणू, परकीय शक्तींचा काय हस्तक्षेप नसणे. आता बघा, आपल्या सरनाम्यामध्ये हे पहिलाच शब्द आढळतो आपल्याला. पहिला म्हणजे काय तर आम्ही भारताचे लोक, काय म्हटलेलं आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, बरोबर का. तर सार्वभौम हा शब्द आपण स्टार्टिंगलाच का घेतला असेल तर मित्रांनो बघा, सुरुवातीला काय होतं तर मुघलांनी सुद्धा भारतावर राज्य केलेलं आहे. त्यानंतर जवळपास 150-200 वर्ष इंग्रजांनी सुद्धा काय केलं, राज्य केलेलं आहे. त्यांचं आपल्याला काय म्हणजे परकीय शक्तीचंच आपल्या देशावर काय होतं तर आपण म्हणू की त्यांचं राज्य होतं. तर मग आपण जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हाच पहिले आपल्याला काय पाहिजे होतं तर परकीय शक्तीचा हस्तक्षेप नसणे, स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्यास कसं असणे, सक्षम असणे, बरोबर का, फुलफिल असणे. आता आपली फॅमिली आहे, या फॅमिलीमध्ये आपल्याला एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर सर्व मेंबर फॅमिलीचे बसणार आणि डिसिजन घेणार, बरोबर का. परंतु बाहेरील शेजारी लोकांना यामध्ये काय नसणे, सहभाग नसणे. परंतु काही लोकांचा कसा ते स्वभावच असतो, दुसऱ्याच्या घरात डोकावून बघायचं. ते जाऊ द्या, आपल्याला लक्षात काय ठेवायचं, परकीय शक्तींचा हस्तक्षेप नसणे म्हणजे येथील जनताच काय घेईल, स्वतःचे डिसिजन स्वतः घेणार, बरोबर का. परकीय शक्तीचा यामध्ये हस्तक्षेप नसणे, त्याला सार्वभौम म्हणतात. मग आता सार्वभौम, एखादा प्रदेश दुसऱ्या देशाला द्यायचा आहे आणि दुसऱ्या देशांचा घ्यायचा असेल तर सार्वभौम या शब्दाचा ऱ्हास होईल का तर नाही. का तर त्याला बाउंड्री एक्सचेंज म्हटल्या जाईल आणि ते संसदेच्या मान्यतेशिवाय आपण घेत सुद्धा नाही. आजपर्यंत भारतात 2 वेळेस झालेला आहे. एक 9वी घटना दुरुस्ती म्हटल्या गेलं, पंडित नेहरूजी आणि नून यांच्यामध्ये करार झालेला आहे. ते आपण कधी बघणार तर ते संघराज्य याच्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, संघराज्य व त्याची राज्यक्षेत्र. परत 2015 मध्ये सुद्धा काय झालेलं आहे, 100वी घटना दुरुस्ती केली आणि बांगलादेश आणि आपण काय केलेलं आहे तर बाउंड्री एक्सचेंज केलेली आहे. म्हणजे काय, एखादा प्रदेश भारतात सामील करून घ्यायचा आहे, दुसऱ्याला द्यायचा असेल तर सार्वभौम या शब्दाचा काय होणार नाही, ऱ्हास होणार नाही. परत बघा मित्रांनो, काही आंतरराष्ट्रीय संघटना असतात, कोणत्या युनो झालं, त्यानंतर ब्रिक्स झाली, सार्क झाली, IMF झाली, वर्ल्ड बँक झाली, याचं जर आपण सदस्यत्व स्वीकारलं म्हणजे सार्वभौम या शब्दाचा ऱ्हास होईल का तर होणार नाही. परत आता राष्ट्रकुल एक संघटना आहे. आता राष्ट्रकुल ही संघटना कशी असेल
तर इंग्रजांनी ज्या ज्या देशावर राज्य केलेलं आहे त्या त्या देशांची काय आहे ही संघटना आहे, म्हणजे ते देश यांचे सदस्य आहे. मग भारत सदस्य आहे का, तर हो. तर मग आपण राष्ट्रकुलांचं काय सदस्यत्व स्वीकारलं असेल तर त्याचा ऱ्हास होणार नाही. यांचं विशेष म्हणजे अध्यक्ष कोण असेल तर इंग्लंडची राजा किंवा राणी असतात. परंतु अशा गोष्टी आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ आणि त्यांचं सदस्यत्व स्वीकारायचं असेल तर सार्वभौम या शब्दाचा ऱ्हास होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा बाँड्री एक्सचेंज करायची आहे आपल्याला तेव्हा सुद्धा काय ह्या गोष्टी सार्वभौम या शब्दाचा ऱ्हास होणार नाही. बघा, बाह्य शक्तीचा हस्तक्षेप नसणे. काय म्हटलं, सार्वभौम या शब्दाचे योग्य विधान ओळखा. योग्य नाही, अयोग्य पाहिजे इथे, ठीक आहे. तर बाह्य शक्तीचा हस्तक्षेप नसणे, बरोबर. त्यानंतर स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम असणे, आताच बघितलं आपण. आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व स्वीकारणे म्हणजे सार्वभौम या शब्दाचा ऱ्हास होणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. एखादा प्रदेश इतर देशांचा घेणे किंवा देणे म्हणजे सार्वभौम या शब्दाचा काय होतो, ऱ्हास होतो. हे काय आहे, चुकीचं आहे, ठीक आहे. तर ऱ्हास होत नाही. परत बघा, योग्य क्रम लावा. आता इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, न्याय याविषयी. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. आता राजकीय आधी आहे का, सरनामा आपण बघितला तर चुकीचा आहे. आर्थिक सुद्धा यामध्ये नाही. मग कोणता न्याय आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. हे का घेतला असेल क्वेश्चन आपण, तर याआधी सुद्धा आयोगानं काय केलेलं आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य पहिल्याच ओळीचा त्यांनी आपल्याला क्रम लावा म्हणून विचारलं होतं. तर काय सांगितलं मी, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे क्रमाने येतात. पहिले समाज आला, मग पैसा आला आणि त्यानंतर राजकारण. आता लक्षात कसं ठेवायचं, तर बघा, एक समाज आहे, तो काय करतो, समाज आधी एकत्र आला, बरोबर का. मग त्यांनी काय केलं, पैसा म्हणजे काय, अर्थ, यालाच आपण आर्थिक म्हणू. त्यांनी काय केलं असेल तर पैसा जमा केला. त्यानंतर त्यांनी पैसा आल्यावर निश्चितच राजकारण करणार, म्हणून क्रम लक्षात ठेवायचा, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आता बघा, हे न्याय कोणाकडून घेतले आपण, तर हे रशिया या देशाकडून आपण घेतलेले आहेत, ठीक आहे. परत पहिल्या शब्दांचा अर्थ म्हणजे काय, सरनामा जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस काय आहेत, आम्ही भारताचे लोक, सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर बघा, सास धर्म लोक म्हणजे सासरवाडीचा धर्म असं लक्षात ठेवलं तरी चालेल. सास धर्म लोक, सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष. त्यानंतर लोक म्हणजे काय, लोकशाही, आणि ग म्हणजे काय, गणराज्य, सासरवाडीचा धर्म. आता सार्वभौम या शब्दाला बघा, आयोग कधी कधी वेगवेगळे शब्द देत असतात. आतापर्यंत त्यांनी लोकशाहीला वेगळं दिलेलं आहे आणि गणराज्य या शब्दाला सुद्धा विचारलेलं आहे. परत नाही का, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. उपासनेला सुद्धा त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर पूजा म्हटलेलं आहे. तर सार्वभौम या शब्दाला संप्रभुता सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. हे त्यांनी विचारलेलं नाही, परंतु सार्वभौम म्हणजे संप्रभुता. त्यानंतर धर्मनिरपेक्ष वगैरे माहीत आहे. लोकशाहीला आता बघा, त्यांनी काय केलेलं आहे, प्रजासत्ताक हा शब्द 2 वेळेस यूज केलेला आहे. तर कुठे कुठे यूज केला, लोकशाहीला पर्यायी शब्द म्हणून त्यांनी एक वेळेस क्रम लावा, यामध्ये लोकशाही ऐवजी त्यांनी प्रजासत्ताक यूज केला. परत गणराज्य, जेव्हा गणराज्याचा अर्थ विचारला त्यावेळेस सुद्धा त्यांनी हा शब्द यूज केलेला आहे, लक्षात ठेवा. आता हे बाकी शब्द राहिलेले आहे. सार्वभौमचा आपण अर्थ बघितला, समाजवादी आपण बघणार आहे, त्यानंतर धर्मनिरपेक्ष, गणराज्य, लोकशाही सर्वच बघू. आता धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य यावर काय विचारतात, खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहे, त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा एरिया आहे, लक्षात ठेवा. प्रजासत्ताक 2 वेळेस, एक वेळेस क्रम लावा आणि एक वेळेस काय, तर गणराज्याचा जेव्हा अर्थ विचारला,
अर्थ म्हणजे काय असेल तर राष्ट्रप्रमुखाविषयी आपण पुढे बघणार आहे. आता बघा धर्मनिरपेक्ष हे तर झालं आपलं. आता बघा धर्मनिरपेक्ष अयोग्य विधाने ओळखा. धर्मनिरपेक्ष बद्दल अयोग्य विधाने ओळखा. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. का तर यावर खूपच वेळेस सर्वात जास्त क्वेश्चन विचारले. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय असेल तर बघा इतर देशात म्हणजे भारत वगळता इतर देशात काय असेल धर्मविरोधी असणे. धर्मविरोधी असणे. धर्मविरोधी म्हणजे काय तर समजा तुम्हाला धर्म पाळायचा आहे तर तुम्ही आपल्या चार भिंतीच्या आतमध्ये घरामध्येच पाळा. बाकी तुम्हाला परमिशन मिळणार नाही धर्मासाठी. काय तर आपल्या भारत देशात बघा काय असेल दुर्गादेवीसाठी असेल, त्यानंतर गणपतीसाठी, मोहरम सण असेल, आपल्या बौद्ध बांधवाचे सणसुद्धा असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या परमिशन मिळतात. वेगवेगळे सण ख्रिश्चन धर्मांनी सुद्धा जर काही रॅली काढायची वगैरे असेल तर सर्व धर्माला परमिशन मिळते की नाही तर मिळतात. परंतु इतर देशात हे चालत नाही. असं तुम्हाला धर्माविषयी काहीतरी करायचं असेल तर काय करा आपल्या घरात ठेवा. असं कुठे असते तर समाजवादी या देशामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. परत बघा मग भारतात धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ काय आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि धर्मनिरपेक्ष भारतातलाच अर्थ लक्षात ठेवायचा. तर सर्व धर्म समभाव. आता सर्व धर्म समभाव कोणाला असेल तर आपले राज्यकर्ते जे राज्य करणारे लोक आहेत त्यांनी कोणता धर्म पाळायला पाहिजे सर्व धर्म समभाव म्हटलं जातं. म्हणजे काय म्हटलं जाईल इथे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ भारतात सर्व धर्म समभाव. धर्मविरोधी आहे का तर नाही. आता सर्व धर्म समभाव म्हणजे काय असेल जर तुम्हाला परमिशन द्यायची असेल तर सर्वच धर्माचे जेव्हा उत्सव असतात आणि त्या लोकांनी मागणी केली तर त्यांना काय द्या परमिशन. जसं आपण दुर्गादेवी गणपती यांना सुद्धा बघतो. परत मुस्लिम बांधवाचे मोहरम वगैरे सण असेल त्यावेळेस सुद्धा परमिशन दिल्या जाते. परत आपल्या बौद्ध बांधवांचे सुद्धा सण असेल त्यावेळेस काय दिल्या जाते परमिशन. ख्रिश्चन बांधवाचे सण असेल त्यावेळेस सुद्धा परमिशन. म्हणजे इथे काय असेल सर्व धर्म समभाव. परत इथं आपल्याला धर्माविरोधी हा शब्द नाही तर सर्व धर्म समभाव. म्हणजे काय असेल स्टेट हॅव नो रिलिजन. म्हणजे काय तर आपल्या राज्यकर्त्यांना कुठलाही धर्म नाही. काय नाही कुठलाही धर्म नाही त्यांना. बरोबर का. एका धर्माचा ते लाड करणार नाही, एका धर्माचं ते हेट करणार नाही. म्हणजे काय तिरस्कार करणार नाही. जसं आई आणि वडिलांना कसे असतात सर्व मुलं सारखे असतात त्याप्रमाणे त्यांना काय असेल सर्व धर्म समभाव. कोणत्याच धर्मावर हे राज्य किंवा काय म्हणू राज्यकर्ते किंवा भारत देश आधारलेला नाही. इथे सर्वांना काय आहे तर सारखा न्याय मिळालेला आहे. ठीक आहे. तर हे धर्मनिरपेक्ष हे लक्षात ठेवायचं. मग आता हे धर्मनिरपेक्ष आपण शब्द कधी घेतला असेल तर हे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये आपण घेतला. आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द फक्त आपल्याला प्रास्ताविकेमध्येच आढळतात. आपल्या राज्यघटनेमध्ये इतर कुठेही आढळत नाही. ठीक आहे. आता बघा इतर देशात धर्मनिरपेक्ष म्हणजे काय असेल धर्मविरोधी असणे. बरोबर आहे. भारतात सुद्धा धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मविरोधी आहे का तर नाही. सर्व धर्म कसा आहे समभाव. आपल्याला काय विचारलं त्यांनी चुकीचं काय आहे तर हेच आहे आपलं आन्सर. आता बघा भारतात धर्मनिरपेक्ष म्हणजे काय सर्व धर्म समभाव. स्टेट हॅव नो रिलिजन म्हणजे काय सरकारला कोणताही धर्म नसेल. म्हणजे धर्माच्या आधारावर सरकार नसेल. भारतात हे राज्य कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. बघा म्हणजे धर्मानुकूल नसेल. धर्मानुकूल. परत बघा गणराज्य.
आता गणराज्य या शब्दांचा आपल्याला अर्थ विचारला जातो. गणराज्य म्हणजे काय असेल? गणराज्य आता छोटे छोटे राज्य असं म्हणायचं का? तर नाही. एकच लक्षात ठेवा, गणराज्य, गणराज्य याला रिपब्लिक म्हणले जाते. आता रिपब्लिक म्हणजे काय असेल? तर राष्ट्रप्रमुख, राष्ट्रप्रमुख जिथे दिसतात तुम्हाला ते काय असेल? गणराज्य. नाही तर छोटे छोटे राज्य म्हटलं तर हे चुकीचं होईल. शासन प्रमुख वगैरे नाही. इथे कशाविषयी बोलल्या जातं? राष्ट्रप्रमुखासाठी. मी वारंवार सांगत असतो की बाबा गणराज्य कसं लक्षात ठेवायचं? तर ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवा ना. गणेश नावाचा मित्र काय आहे आपला? राष्ट्रप्रमुख आहे. चुकणार का? बिलकुल चुकणार नाही. गणेश नावाचा मित्र काय असेल? तर राष्ट्रप्रमुख असेल. मग आता भारतातनी राष्ट्रप्रमुख कसे आहे? आता बघा, वेगवेगळ्या देशात वेगवेगळे राष्ट्रप्रमुख असतात. काही वंश परंपरेने. वंश परंपरेने म्हणजे एकाच घराण्यातील वेगवेगळे व्यक्ती काय असेल? तर तेच राष्ट्राचे प्रमुख असेल. हे कुठे आढळतात आपल्याला? ब्रिटनमध्ये, बरोबर का? परंतु आपल्या भारतात हे कसे असेल? लोकांमार्फत निवडल्या जातात. कोणत्याही एका घराची इथे राष्ट्रप्रमुख म्हणून नाही. कोणामार्फत? लोकांमधून. आता बघा, आपल्या भारतात आपले राष्ट्रपती काय? आपले राष्ट्रप्रमुख आहे. मग हे राष्ट्रपती कसे निवडले जातात? तर लोकांकडून. मग कसे लोकांकडून? आपण वोटिंग करतो का? नाही. मग जे आपले प्रतिनिधी आहे, कोण? आमदार, बरोबर का? आणि खासदार. जेव्हा आपण राष्ट्रपती हे टॉपिक बघू त्यावेळेस कोणते खासदार असेल किंवा कोणते आमदार असेल तर निर्वाचित आमदार यांना काय करत असतात? तर यांना वोटिंग करतात, यांना निवडून देतात. कोण? आमदार आणि खासदार. आमदार कोणते? आपले निवडून दिलेले विधानसभेचे. आणि इथे खासदार लोकसभा आणि राज्यसभेचे. मग या लोकांना कोण निवडून देते? आमदार खासदारांना. आपण वोटिंग करतो की नाही? जनता करतो, बरोबर का? जनता वोटिंग यांना करते. मग हे वोटिंग कोणाला करतात? राष्ट्रपतींना, बरोबर का? तर मग हे अप्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेले आहे. अप्रत्यक्ष का म्हटलं? तर आपण डायरेक्ट वोटिंग करत नाही. आपले कोण करतात? प्रतिनिधी. त्याला काय म्हणतात? अप्रत्यक्ष. ठीक आहे. परंतु हे कसे आहे? 5 वर्षासाठीच आहे. परमनंट आहे का? हे नाही आहे. 5 वर्षानंतर पुन्हा इलेक्शन लढावं लागेल, बरोबर का? आणि वेगवेगळे राष्ट्रपती आतापर्यंत भारतात झालेले आहे. कोणी दिले असेल? तर लोकांनी निवडून. म्हणून तर आपल्या याच्या पहिलेच सरनाम्यामध्ये म्हटलं, आम्ही भारताचे लोक. काय? आम्ही भारताचे लोक. आपला सोर्सच काय आहे? तर लोकशाही आहे. लोकांनीच लोकांसाठी तयार केलेले काय म्हणू आपण? नियम किंवा कायदे. त्याद्वारे काय चालवले जाते? देश. आपली घटना सुद्धा आपल्या म्हणजे लोकांनीच तयार केली. कशी? तर आपले जे हे होते घटनाकर्त्यांचे काय म्हणू आपण? संख्या, त्यांना सदस्य, त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. अशा प्रकारेच खासदार, आमदार म्हणजे खासदारांनी त्यांना आमदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. आपण ते नंतर याच्या आधी बघितलेलंच आहे. कधी? तर पहिल्या टेस्टमध्ये. ठीक आहे. मग गणराज्य म्हणजे काय असेल? तर राष्ट्रप्रमुखाविषयी बोलल्या जातं. शासन प्रमुख असेल तर ते चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. शासन प्रमुख आयोग देतात, परंतु शासन प्रमुख नाही. तर कशाविषयी बोलत आहे आपण? राष्ट्रप्रमुखांविषयी बोलत आहे. ठीक आहे. परत बघा, 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये किती शब्द समाविष्ट केले? असा क्वेश्चन आला का? नाही. क्वेश्चन असा आलेला आहे, 3 शब्द केले. याच्या आधी सुद्धा आपण बघितलं. तर याच्या आधी ऑप्शन देतात ते समाजवादी, लोकशाही. ठीक आहे. खालीलपैकी 42व्या घटना दुरुस्तीने कोणते शब्द ॲड केले असं देतात. परंतु किती शब्द म्हटलं तर कन्फ्यूज व्हायचं का? तर नाही. मग किती शब्द ॲड केले? समाजवादी. परत काय म्हटलं आपण? धर्मनिरपेक्ष. आणि नंतर काय बघितलं आपण? एकात्मता. यालाच ऑब्लिक अखंडता सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. आता बघा, समाजवादी कशाला म्हणायचं?
समाजवादी याला म्हणतात की उत्पादनाची साधने कोणाकडे असतात? गव्हर्नमेंटकडे, सरकारकडे. म्हणजे काय तर येथे खाजगी व्यक्तींच्या कंपन्या नसेल, कोणाच्या असेल? सर्व कंपन्या किंवा कारभार हे कोण पाहत असेल तर इथे सरकार पाहतात. हे कुठे आढळतात? समाजवादी जे देश आहे, जसं रशिया झालं, व्हिएतनाम झालं, क्युबा झालं, या देशात ह्या गोष्टी आढळतात आपल्याला. आता बघा, दोन प्रकार पडतात राष्ट्रांचे. एक समाजवादी राष्ट्र म्हणतात आणि काही कसे असेल भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो आपण. समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाहीमध्ये काय असते तर यांच्या उलट असते. भांडवलशाहीमध्ये उत्पादनाची साधने हे कोणाकडे असेल तर ही खाजगी व्यक्तींकडे. म्हणजे गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप इथे कसा असेल? कमी असेल, खाजगी व्यक्तीकडे. हे कळलं का समाजवादी? परंतु भारतात समाजवादी हा शब्द कसा घेतला असेल तर भारतात लोकशाही समाजवाद. कोणता समाजवाद? लोकशाही समाजवाद म्हणतो आपण. ठीक आहे, लोकशाही समाजवाद म्हटलं जातं याला. तर मग लोकशाही समाजवाद म्हणजे काय? या दोघांचं मिश्रण असेल. काय असेल? या दोघांचं मिश्रण म्हणजे काय? काही खाजगी व्यक्तींचे कंपन्या आहे की नाही भारतामध्ये, उत्पादन आहे की नाही, परत गव्हर्नमेंटच्या कंपन्या सुद्धा आहे की नाही. भेल झालं, गेल झालं, NTPC झालं, रेल्वे झालं, कितीतरी कंपन्या सरकारच्या आहे आणि काय आहे काही खाजगी व्यक्तींच्या आहे. अदानी, अंबानी, आपण प्रायव्हेट बघतो की नाही ते सुद्धा आहे. मग आपण काय केलं असेल तर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असेल. मग मिश्र अर्थव्यवस्था का स्वीकारली आपण? जर सर्वच खाजगी व्यक्तीकडे गेलं असेल तर आपले जे काय म्हणू आपण फ्लोपासून वंचित राहिलेला घटक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असतं. बरोबर आहे की नाही? का तर नफा कमावण्याच्या नादामध्ये. आणि सर्वच सरकारकडे गेलं असेल म्हणजे सर्वच्या सर्व सरकारचं काय असेल आपण म्हणतो त्याला हस्तक्षेप असेल तर डेव्हलपमेंट होणार नाही. आताच बघा ना, सरकारी जॉबमध्ये काय असते तर कमी काम करतात असं पायगंडा पडलेला आहे की नाही. म्हणून आपण लोककल्याणासाठी कोणता समाजवाद स्वीकारला तर लोकशाही समाजवाद. मग हा समाजवाद शब्द आपण कोणाच्या प्रेरणेने घेतला असेल? पंडित जवाहरलाल नेहरू असेल, त्यानंतर आपण काय म्हणू महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून आलेला आहे. का घेतला आपण तर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी. आता बघा, आपण मिश्रता हे स्वीकार केलेला आहे, परंतु 1991 नंतर काय झालं असेल? भारतावर जेव्हा कर्ज वाढत गेलं त्यानंतर नाही का आपण एक संघटना आहे IMF म्हणून, आता बऱ्याच लोकांना माहीत असेल ही, तर त्याकडे कर्ज मागण्यासाठी गेलो आपण. का तर आपल्याकडे पैसा नव्हता, आपलं सोनं सुद्धा त्यावेळेस जे गहाण ठेवलं होतं ते फसलं होतं. मग काय झालं तर त्यांनी सांगितलं बाबा की काय आम्ही तुम्हाला कर्ज देतो परंतु तुमचा काय करा हस्तक्षेप कमी करत न्या. मग काय आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. मिश्रकडून मुक्तकडे म्हणजे काय गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप कमी कमी होत जाणे. म्हणून गव्हर्नमेंट बघा डिसइन्व्हेस्टमेंट सुद्धा आता करत आहे. मग आयोगानं एक वेळेस सांगण्याचा उद्देश असाच की आयोगानं एक वेळेस क्वेश्चन विचारला की समाजवादी या शब्दाचा ऱ्हास 1991 नंतर होत आहे का तर बिलकुल होत आहे. का तर आपण कोणाकडून चाललो मिश्रकडून मुक्तीकडे आपण चाललेलो आहोत. परत हा शब्द आपण कधी घेतला 42व्या घटना दुरुस्तीने घेतलेला आहे. परत बघा, आता जे आपले सुरुवातीचे नेते होते त्यांना समाजवादाविषयी जरा आपुलकी होती, जसं पंडित जवाहरलाल नेहरू झालं, त्यानंतर आपण काय म्हणू सुभाषचंद्र बोस सुद्धा हे रशियाने वगैरे त्यावेळेस त्यांना मदत केली होती. ठीक आहे. आता परत समाजवादी तर शब्द आपण घेतला. परत धर्मनिरपेक्ष याच्या आधी सुद्धा बघितला आपण. मग धर्मनिरपेक्ष हे कुठे कुठे येते आपल्या घटनेमध्ये तर 25 कलम 25 ते 28 म्हणू आपण. काय धर्म स्वातंत्र्याचा हक्क सर्वांना सारखाच आहे. तसंच परत 15-16 मध्ये सुद्धा येतो. आर्टिकल आता सध्या 44 काय समान नागरिक कायदा हे सुद्धा धर्मनिरपेक्ष यामध्ये जाणार. ठीक आहे.
आता बघा, भारतीय सरनाम्यामध्ये समाजवादी शब्द समाविष्ट केला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आत्ताच आपण काय बघितलं, लोकशाही समाजवादांचा स्वीकार केलेला आहे आपण, बरोबर आहे की नाही? परत बघा, गटाबाहेरचा शब्द ओळखा. आता यावेळेस एक वेळेस आयोगाने यामध्ये क्वेश्चन विचारला होता, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, काय उपासना, हे क्रमाने आहेत. विचार झालं, अभिव्यक्ती. आता अभिव्यक्ती किंवा विचार स्वातंत्र्य हे मूलभूत हक्कामध्ये आपल्याला आर्टिकल 19 मध्ये पाहायला मिळतात. परत जे विश्वास, श्रद्धा, उपासना हे आर्टिकल 25 ते 28 मध्ये मूलभूत हक्कामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस आपण हे डिटेल्स बघणार आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे काय असेल तर हे स्वातंत्र्य आहे, व्यक्तींना दिलेले स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय तर कोणतेही बंधन नसणे, बरोबर का, कोणताही दबाव नसणे, त्याला स्वातंत्र्य म्हटले जाईल. लोकशाही यामध्ये येणार नाही. जर आपण नीट आपला सरनामा वाचला तर आपल्याला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवा. आयोगानं एक वेळेस उपासनेला काय म्हटलेलं आहे, पूजा सुद्धा म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. उपासनेला त्यांनी पूजा सुद्धा म्हटलेलं आहे. मग आता बघा, ज्यांना वाटते की बाबा हे आपल्या लक्षात राहत नाही तर ट्रिक लक्षात, ज्यांना वाटते त्यांनी लक्षात ठेवा. तर काय म्हटलं मी, हे आपलं काय असेल, एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये काय प्रोग्राम सुरू आहे. मग काय असतो तर 3 मुलं असतात. अभि नावाचा काय असते, थोडा मोठा असतो. विश्वास आणि श्रद्धा काय असेल, हे छोटी मुलं आहे. मग प्रोग्राम सुरू असल्यामुळं यांच्याकडे काय झालं, दुर्लक्ष. अभि काय करत आहे, मोबाईल खेळत आहे आणि तो एका जागेवर बसून आहे. परत ही लहान लहान बालके खेळत असताना काय चालली गेली, कुठे, बाहेर. आता खूप वेळ झाला, मग त्यांच्या आई वडिलांना वाटलं की बाबा त्यांना जेवण करण्यासाठी काय बोलावं, आपण काहीतरी जेवायला देऊ. मग इथं असताना त्यांना काय दिसलं, फक्त अभि. मग हे परत जाते एक मेंबर, म्हणते लहान मुलं आपल्याला दिसत नाही. मग काय म्हणते ते दुसरे, विचार अभिला. विचार कोणाला, अभिला. विश्वास आणि श्रद्धा उपाशी कोठे गेले. आता ही ट्रिक ज्यांना वाटते त्यांनी लक्षात ठेवा, काही लोकांना वाटत नसेल तरी चालेल. विचार अभिला, विश्वास, श्रद्धा उपाशी कोठे गेले. मग तेच सांगितलं आपण. विचार म्हणजे काय, विचार, अभिव्यक्ती, बरोबर का, अभि नावाचा. विश्वास, श्रद्धा, उपाशी म्हणजे काय, उपासना, बरोबर का. हे स्वातंत्र्य आहे, हे क्रम लक्षात राहू शकतो. परत बघा, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सामील केले गेले, बरोबर का, किंवा समावेश केला गेला 42व्या घटना दुरुस्तीने 1978. आता हे का घेतलं असेल तर एकता आणि काय, अखंडता किंवा एकात्मता याचा आपल्याला काय माहीत असायला हवा अर्थ. आता बघा, एकता कशाला म्हणायचं, एकता आणि एकात्मता किंवा याला अखंडता सुद्धा म्हटलं जातं. आता एकता म्हणजे काय असेल तर मित्रांनो बघा, म्हणजे आपल्याला जे आवडतं एक्झाम्पल बघू आपण. क्रिकेटची मॅच सुरू असते, जेव्हा विराट कोहली असेल किंवा आपले रोहित शर्मा असेल, चौका छक्का मारल्याबरोबर सर्व भारतीय काय करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. मग हे व्यक्ती, सर्व व्यक्ती काय करत आहे तर एकता दाखवत आहे. हे व्यक्तींसाठी आहे, बरोबर का. एकता दाखवा, दुजाभाव करू नका, एकोप्याने राहा, हे व्यक्तीसाठी. आणि एकात्मता कशाला म्हटलं जाते, एकात्मता म्हणजे भौगोलिक काय, भौगोलिक प्रदेशाच्या बाबतीत. म्हणजे काय असेल, आता बघा आपला महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, बरोबर का, पंजाब आहे. जर एखाद्या राज्यानं म्हटलं की आम्हाला भारत देशामध्ये राहायचं नाही, आम्हाला दुसरा देश बनवायचा आहे, तर त्याला अखंडता म्हणणार का, नाही, त्याला एकात्मता म्हटल्या जाणार नाही. म्हणजे काय तर फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नसणे, त्याला एकात्मता म्हणतात. अखंड भारत म्हणतो आपण, आठवते का, अखंड भारतात पाकिस्तान होता, भरपूर देश होते. अखंड राहिलं पाहिजे, फुटून बाहेर पडता येणार नाही. ते कशासाठी आहे, भौगोलिक प्रदेश, भौगोलिक क्षेत्रफळ असं आपण म्हणू शकतो. मग ह्या जर गोष्टी आपल्याला क्लिअर नसेल, एकता आणि एकात्मता,
बरोबर का? त्यांनी विचारलं भारताच्या राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये कालांतराने काय सामील केलं गेलं. आता बघा, आयोगानं एकात्मतेला अखंडता इथं लिहिलेलं आहे. मग कन्सेप्ट क्लिअर नसेल तर बाबा एकता लिहायचं की अखंडता, ह्या गोष्टी मग आपला क्वेश्चन चुकल्या जातो. त्यामुळं काय केलं असेल तर ब हे काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. आपण याच्या आधी सुद्धा बघितलं 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष, बरोबर का, एकात्मता किंवा अखंडता हे ॲड केले. हे एकता केलं का? नाही, एकता आधीच होतं. ठीक आहे. परत बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे, हे वारंवार विचारले जातात. तर कशाचा असेल? स्वातंत्र्य. जर आपण सरनामा व्यवस्थित बघायला हवा का, तर त्यावर क्वेश्चन विचारले जातात. आता सुरुवातीला तर यामध्ये नाही का, साहस धर्मलोक, सार्वभौम समाजवादी हे शब्द आहे. त्यानंतर काय आहे? न्याय. आपण बघितले ना, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. न्याय नंतर काय असेल तर स्वातंत्र्य आलेले आहे. मग इथं न्याय दिसते का आपल्याला? नाही. तर काय? न्याय नंतर स्वातंत्र्य. विचार, अभिला, विश्वास, श्रद्धा, उपाशी कुठे गेले, ते शब्द आहे. आता बघा, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. आता समता किंवा समानता हा शब्द सुद्धा आपल्या काय आहे? सरनाम्यामध्ये आहे. समता हे न्यायावर डिपेंड आहे. समता कशाला म्हणायचं? तर समता हे कोणत्याही व्यक्तीला काय भेदभाव न करणे, धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, निवासस्थान काही असो, त्याच्या आधारावर काय भेदभाव करू नका. बरोबर का? जातीच्या आधारावर भेदभाव करू नका. मग एक्झाम्पल, एखादा समजा आता वोटिंग सुरू आहे आपलं, कोणतेही वोटिंग असू द्या, राष्ट्रपतींना सुद्धा काय असेल? एकच वोटिंग आहे. आपल्याला सुद्धा वोटिंगचा किती अधिकार आहे? एकच आहे. कर भरणाऱ्याला सुद्धा वोटिंगचा एकच अधिकार आहे. न कर भरणाऱ्याला सुद्धा एकच आहे. श्रीमंत असो गरीब असो, सर्वांना काय असेल? सारखा अधिकार. त्याला समानता म्हणतात. म्हणजे काय? तर दुजाभाव करू नका, भेदभाव करू नका. मग हे भेदभावच कसा? जर भेदभाव केला नाही तर न्याय मिळाला की नाही? बरोबर आहे. मग हे एकमेकावर डिपेंड असतात. ठीक आहे. या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. तर कधी केले असेल? बघा, ही जी घटना दुरुस्ती झालेली आहे आपली, कोणती? 42वी. आपण काय सांगितलं? 1976 मध्ये ही घटना दुरुस्ती केली. परंतु याची अंमलबजावणी कधी केली असेल? तर अंमलबजावणी नंतर केल्या जात असते. आधी घटना दुरुस्ती होतात तर 2 वेळेस अंमलबजावणी झाली. बहुतांश याचा आन्सर हे आहे 3/1/1977. आता बघा, 3 जानेवारी 1977ला काय झालं असेल? तर बहुतांश 42व्या घटना दुरुस्तीने केलेल्या तरतुदी काय केल्या? तर लागू केल्या. बहुतांश म्हटलं. आणि राहिलेल्या कधी असेल? 1 फेब्रुवारी 1977. आता आयोगानं आपल्याला इथे क्वेश्चन विचारला, इथे विचारला, परंतु 1 फेब्रुवारीवर राहिलेला आहे. तर काय? बहुतांश 3 जानेवारी 1977ला आणि राहिलेल्या कधी असेल? तर 1 फेब्रुवारी 1977. आता बघा मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती अशी आहे की काय, तर त्यामध्ये खूप जास्त चेंजेस केले गेले. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं याला. का? तर इंदिरा गांधीच्या काळात बऱ्यापैकी म्हणजे खूपच त्यांनी काय केलं होतं, तर संविधानामध्ये बदल केला होता 42व्या घटना दुरुस्तीने. मग काय झालं? तर आपल्या मोरारजी देसाईंचं सरकार आलं. मोरारजी देसाईंच्या सरकारनं काय केलं असेल? ज्या अनवॉन्टेड घटना दुरुस्त्या आहेत त्या काय केल्या? त्यांनी रद्द केल्या. त्या कधी केल्या असेल? 44वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची. कधी कधी विचारतात. 1978 मध्ये. जे अनवॉन्टेड म्हणजे काय, तर संविधानाला हार्मफुल असणाऱ्या घटना दुरुस्त्या त्यांनी रद्द केल्या. परंतु बघा, आता हे 42व्या घटना दुरुस्तीने जे आपण शब्द घेतलेले आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, हे सुद्धा काय आहे? सुरूच आहे. त्यामध्ये त्यांनी केलं नाही. परत मूलभूत कर्तव्य सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीनं घेतले होते, परंतु 44व्या घटना दुरुस्तीनं रद्द केले का? तर नाही. विरोधी पक्षांना सुद्धा वाटलं की बाबा काही वेळानं की काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण ठेवायला हरकत नाही. परत आता नुकतेच
एक याचिका पडली होती आणि त्या याचिकात म्हटलं होतं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष काय हे शब्द घटनेमधून काढून टाका. याचिकाकर्ते सुब्रमण्यम वगैरे होते, तर त्यांनी मग आपल्या न्यायालयाने निर्णय दिला की बाबा भारतातनी समाजवादी शब्द धर्मनिरपेक्ष शब्द हे वेगळे आहे, ते काढता येणार नाही. याच्या आधी सुद्धा काय बघितलं आपण, त्यांचा अर्थ बघितलेला आहे. परत बघा आता जोड्या लावा. आता हे प्री प्लस मेन्सला महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर काय करतात तर क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे यामधले 3-4 जरी आपल्याला माहीत असेल तरी काय होतात तर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. परत बघा मित्रांनो, हे प्री प्लस मेन्सला का तर 2016 पूर्व परीक्षेला सुद्धा STIचा हा क्वेश्चन विचारला होता. तर आता आपण आधी काय करू तर कोणी काय म्हटले ते बघू, त्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता बघा नाना पालखीवाला यांनी काय म्हटलं, घटनेचे ओळखपत्र. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं तर नानाने पालखीसाठी, आता पालखी कशी लक्षात ठेवायची बघा, पुण्यामध्ये पालखी येतात बरोबर का. तर नाना, आपले जे नाना आहे त्यांनी काय केलं, पालखीसाठी ओळखपत्रांचे काय काढले, दुकान काढले. ठीक आहे, काय काढले तर दुकान काढले त्यांनी. नानाने पालखीसाठी ओळखपत्रांचे काय काढले असेल तर दुकान. हा खूप वेळेस विचारले जातात, घटनेचे ओळखपत्र कोणी म्हटले. परत पंडित ठाकूरदास भार्गव यांनी खूप म्हटलेला, मौल्यवान भाग, आत्मा, सर्वोत्तम मसुदा, उत्कृष्ट गद्य काव्य. मग काय म्हणू आपण तर बघा, पंडित यांनी मौल्यवान आत्म्यावर उत्कृष्ट किंवा काय सर्वोत्तम काय केली असेल कविता. कविता म्हणजे काय तर गद्य काव्य, कविता रचली. आता बघा हे असे लक्षात राहत नाही, आपल्याला काहीतरी ह्या गोष्टी बनवाव्या लागतात ट्रिक. पंडित यांनी मौल्यवान आत्म्यावर उत्कृष्ट किंवा काय सर्वोत्तम कविता रचली किंवा बनवली. ह्या जर आपण असं लक्षात ठेवलं तर ह्या गोष्टी लक्षात राहतात. ठीक आहे. परत बघा KM मुंशी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे, वारंवार जोड्या लावायला विचारतात. आता मुंशी म्हणजे काय असेल तर आधी बघा, मुंशी यांना काय म्हणायचं, हे रेकॉर्ड ठेवायचे बरोबर का, रेकॉर्ड ठेवणे, जे हिशोब असतात त्यांचं रेकॉर्ड ठेवणे. तर कुंडली मग काय, रेकॉर्ड म्हणजेच आपण कुंडली म्हणत नाही का, कुंडली काढतात बघा, त्यामध्ये रेकॉर्ड असतात, तर कुंडली म्हणायचं. म्हणजे मुंशी काय करत असेल तर कुंडली. मुंशी काय करतो तर रेकॉर्ड ठेवतो. आधीच्या काळात मुंशी लोक रेकॉर्ड ठेवायचे, हे लक्षात ठेवायचं. परत न्यायमूर्ती सिकरी, हे 3 अतिशय महत्त्वाचे आहे. तर आता बघा हे 3 जरी माहीत असले तर यावर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आता सिकरी, काही लोकांना काय केळीचे शिकरण महत्त्वपूर्ण वाटतात. काय वाटतात, काही लोकांना केळीचे शिकरण. आता शिकरण म्हणजे काय तर न्यायमूर्ती सिकरी, आणि महत्त्वपूर्ण त्यांनी म्हटलेलं जे विधान आहे. परत आचार्य JB कृपलानी यांनी काय म्हटलं, कल्याणकारी राज्यांचे अचंबित करणारी तत्वे. परत बघा बेरुबारी संदर्भ खटला, घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली. कोणी म्हटलं, बेरुबारी संदर्भ खटल्यामध्ये म्हटलेलं आहे. परत बघा अर्नेस्ट बारकर. आता बारकरला काय करायचं आपण, मार्कर बरोबर का. मग मार्कर, या मार्करचं मुख्य तत्व काय, लिहिणे आहे की नाही, नोट म्हणतो आपण, की नोट. मग की नोट किती ठिकाणी येते, की म्हणजे किल्ली, आलं का. अर्नेस्ट बारकर सोबत बेरुबारी सुद्धा लक्षात ठेवा. आणि मुख्य तत्व काय असेल तर की नोट. कोणाचं, अर्नेस्ट बारकर ऐवजी मार्कर. मार्करचं मुख्य तत्व काय आहे, की नोट करणे. ठीक आहे. MV पायली. आता बघा पायली, MV पायलीला कसं लक्षात ठेवायचं, पायलीला कुठे कुठे माप म्हटलं जातं बरोबर का. मग
एम व्ही पायली यांनी काय म्हटलं, सर्वोत्तम मसुदा. मग एक पायली काय, मसूर डाळ. एक पायली काय असेल, मसूर डाळ. पायली म्हणजे काय, एम व्ही पायली. आणि सर्वोत्तम मसुदा म्हणजे मसूर डाळ केला आपण. मसूर डाळ म्हणजे काय असेल, तर हे सर्वोत्तम मसुदा आहे. परत बघा, ए के अय्यर विचार व स्वप्न सरनाम्यामधून काय होतात, व्यक्त होतात. एम हिदायतुल्ला अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याशी काय साधर्म्य. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पालखीवाल्यांना काय सांगितलं, ओळखपत्राचे दुकान. बरोबर का, 2 या ठिकाणी. परत ठाकूरदास भार्गव यांनी काय बनवली, आत्म्यावर बनवली की नाही कविता. बरोबर, 2-1. परत बघा, एम व्ही मुंशी काय ठेवतात, रेकॉर्ड ठेवतात. आलं का 4 नंबर. यावरून क्वेश्चन सॉल्व्ह होतात. आता बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. जगातील सर्वात जास्त आशिया खंडात धर्मनिरपेक्ष राज्य आहे. काय आहे हे विधान, कसं असेल, हे विधान चुकीचं आहे. तर काय, सर्वात जास्त धर्मनिरपेक्ष राज्य हे युरोप या खंडात आहे. कोणत्या, युरोप. इथं काय म्हटलं, अमेरिका या खंडामध्ये नाही, युरोप या खंडात आहे. म्हणून दोन्ही विधान काय असेल, चुकीचं असेल. मित्रांनो, आता आपण ही टेस्ट सिरीज आहे, हे कोणत्या क्रमांकाची टेस्ट सिरीज आहे, आपली 2ऱ्या क्रमांकाची टेस्ट सिरीज आहे. परत बघा मित्रांनो, आता आपल्याला राहिलेल्या टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे मिळेल, तर पॉलिटी बाय गोपाल सर या ॲपवर किंवा इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते सर या ॲपवर तुम्हाला राहिलेल्या टेस्ट मिळेल. आता बघा, हे सर्व किती टेस्ट असेल, तर 20 टेस्ट आहे. आणि आपण फक्त 49 रुपये त्यांची काय केलेली आहे, किंमत ठेवलेली आहे, जास्त नाही. का, तर हाच हेतू आहे की मॅक्झिमम लोकांपर्यंत काय या टेस्ट सिरीजचा फायदा झाला पाहिजे आणि त्यांना काय जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे 17 टेस्ट सिरीज आपण कशा ठेवलेल्या आहे, टॉपिक वाईज. आणि 3 टेस्ट सिरीज कशा असेल, तर कॉम्प्रेन्सिव्ह आहे. खूप रिजनेबल दरात आपण टेस्ट सिरीज ठेवलेल्या आहेत. परत आपलं टेलिग्राम चॅनल कोणतं असेल, तर पॉलिटी बाय गोपाल सर या टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा, जॉईन करा. परत आपल्या चॅनलला काय करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. राहिलेले क्वेश्चन आता आपण बघू. किती झाले आपले क्वेश्चन, तर 15 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा, इथं काय म्हटलं आपण, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे फक्त प्रस्तावनेत आढळते. चुकीचं आहे. हे कुठे आढळतात, 38.2 मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा आढळतात. राजकीय न्याय हे केवळ मार्गदर्शक तत्वामध्ये आढळतात, तर नाही. हे कुठे आढळणार, राजकीय लोकशाही हे आपल्याला मूलभूत हक्कामध्ये. मग काय असेल, दोन्ही चुकीचे आहे. वरीलपैकी एकही बरोबर नाही. आता सामाजिकता आपण बघितलं की काय, भेदभाव करू नका, सर्वांना काय द्या, सारखी वागणूक द्या. सामाजिक म्हणजे काय असेल, श्रीमंत असो गरीब असो. बरोबर काय. त्यानंतर काय म्हणू आपण, उच्च जातीतील असो निम्न जातीतील असो, सर्वांना काय असेल, सारखाच कायदा असेल, भेदभाव केला जाणार नाही. त्याला काय म्हणू आपण, सामाजिक न्याय. बरोबर का. परत काय म्हटलेलं आहे, आर्थिक म्हणजे आर्थिक काय असेल, तर एखादी योजना आलेली आहे, नुकतीच आता लाडकी बहीण योजना आलेली आहे. बरोबर का. मग लाडकी बहीण योजना काही लोकांना 2,000 रुपये द्यायचे आणि काही लोकांना 1,500 रुपये द्यायचे, असं चालेल का. स्त्रियांसाठी आहे, नाही चालणार. सर्वांना काय द्या, तुम्ही सारखे द्या. परत आर्थिकमध्ये असं सुद्धा येऊ शकतो, जो आपला मागासलेला वर्ग आहे, SC ST आणि महिला वर्ग झाला, त्यासाठी गव्हर्नमेंट काय करेल, विशेष तरतुदी सुद्धा करू शकतात. का, तर तो दबलेला वर्ग आहे, त्यांना कसं आपल्याला वर आणायचं असतात, त्याला आर्थिक न्याय म्हणतात. बरोबर का. आता राजकीय न्याय तर तुम्हाला माहीतच असेल. राजकीय न्याय म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीला वोटिंगचा एकच अधिकार असणे. परत नाही का बघा, आपण वोटिंगला जातो तिथे वेगवेगळ्या लाईन लागतात का, म्हणजे बाबा या धर्माची वेगळी लाईन, त्या धर्माची वेगळी लाईन. परत आपण काय म्हणू, तर गरिबाची वेगळी लाईन, श्रीमंताची वेगळी लाईन, असं नाही लागणार. सर्वांना काय असेल, सारखाच अधिकार असेल. परत मतदारांचं नाव असतात, त्यांच्या पुढे
सर्वांना काय असेल, मतदानाचा हक्क एकच असेल. परत नाही का, महत्त्वाची पदे म्हणजे काय, तर कोणाला सुद्धा भारतात उभं राहण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती पदापासून ते आपल्या खाली ग्रामपंचायत पर्यंत सुद्धा, त्याला राजकीय म्हणायचं. ठीक आहे. आता हे सामाजिक, आर्थिक, राजकीय आपल्याला पुढं सुद्धा पाहायला मिळेल. कोणत्या याच्यात, मूलभूत हक्क झालं, त्यानंतर आपण काय म्हणू, मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा ह्या गोष्टी पाहायला मिळेल. परत बघा, सरनामा हे न्यायप्रविष्ट आहे. चुकीचं आहे. न्यायप्रविष्ट आहे का, तर नाही, गैर न्यायप्रविष्ट आहे. आता न्यायप्रविष्ट म्हणजे काय, जर उल्लंघन झालं तर ते पुनर्प्राप्त होतात. आता बघा, आपले मूलभूत हक्क हे कसे आहे, न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट काय आहे, तर मूलभूत हक्क म्हणजे काय, हे आपोआप अंमलात असतात. तर एखादं एक्झाम्पल बघू आपण. आपल्याला नाही का मित्रांनो, एखादी सभा भरवायची आहे, आर्टिकल 19 आहे यांचं. जर आपल्याला सभा भरवायची असेल तर आपण काय करतो, पहिले परमिशन घेतो. काय करतात मग, पोलीस डिपार्टमेंट परमिशन देतात. परंतु त्यांनी कोणतंच कारण नसताना बिनफालतूच जर आपलं काय, सभेचा आपल्याला नाकारला असेल हक्क, तर आपण काय करतो, न्यायालयात जातो. बरोबर का, आणि न्यायालयात सांगतो की बाबा कोणतं कारण नाही, तरी यांनी काय केलं, आमचा सभा घेण्याचा हक्क त्यांनी काय केलेला आहे, नाकारलेला आहे. सभा घेऊ नका, त्यांनी परमिशन दिलेली नाही. मग न्यायालय काय करेल की बाबा कारण तर यांचं योग्य आहे, जे सांगत आहे ते कोण, जे आपण सांगत आहे ते, तर त्यांना सांगते की बाबा नाही, यांचा तुम्ही हक्क डावळलेला आहे, तुम्ही काय करा, यांना परमिशन द्या. म्हणजे काय, आपलं जे उल्लंघन झालं होतं हे आपल्याला पुनर्प्राप्त झालं की नाही, कशामुळे, तर न्यायप्रविष्ट असल्यामुळं, त्यालाच न्यायप्रविष्ट म्हणतात. आता गैर न्यायप्रविष्ट म्हणजे काय, त्याचं उल्लंघन सुद्धा झालं तरी ते परत मिळत नाही. मग गैर न्यायप्रविष्ट कोण कोण आहे आपले, तर एक सरनामा, त्यानंतर मार्गदर्शक तत्वे, आता हे पुढे पाहायलाच मिळेल आपल्याला, आणि मूलभूत कर्तव्ये. उल्लंघन म्हणजे काय, आता बघा आपल्या याच्यात काय असेल, सरनाम्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे. जर एखादा व्यक्ती गेला न्यायालयात, सामाजिक, समजा एक आपण हे घेऊ, काय, सार्वभौम या शब्दासाठी तो न्यायालयात गेला आणि त्याने म्हटलं की बाबा सार्वभौम या शब्दाचा काय, आपले जे सरकार आहे ते पालन करत नाही, तर न्यायालय काय सांगेल की बाबा ते आमच्या बाहेरचं आहे, ते काय आहे, आम्हाला यावर काय असेल, अधिकार म्हणजे काय, न्याय देण्याचा अधिकार नाही आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, गैर न्यायप्रविष्ट. म्हणजे यांचं उल्लंघन झालं सुद्धा तरी ते पुनर्प्राप्त होत नाही, न्यायालय सुद्धा डिसिजन देत नाही, त्याला गैर न्यायप्रविष्ट म्हटलं जातं. सध्याचं एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सरनामा हे राज्यकर्त्यांचा अधिकाराचा स्रोत आहे, हे सुद्धा काय आहे, विधान चुकीचं आहे. राज्यकर्त्यांचा हा स्रोत नाही, तर हा, आता बघा, स्रोत दोन वेळेस म्हणजे आयोग ट्रॅप करतात. स्रोत कोणाचा असेल, हे राज्यकर्त्यांचा म्हणजे काय, तर आपण त्याला काय म्हणू, संसद किंवा विधिमंडळ, त्यांचा हे स्रोत नाहीच लक्षात ठेवायचं. आणि हा कशाचा स्रोत आहे, तर घटनेचा स्रोत आहे. घटनेचा स्रोत काय, तर आपण सुरुवातीलाच बघितलं नाही का, त्यामधून सार घेतलेला आहे. आपली घटना कशी असेल हे दाखवलेलं आहे त्यांनी. जर असं स्टेटमेंट आलं की सरनामा हे घटनेचा स्रोत आहे तर ते बरोबर आहे, परंतु सरनामा हे राज्यकर्त्यांचा, संसदेचा किंवा विधिमंडळाचा स्रोत आहे तर ते काय आहे, चुकीचं आहे. का, तर यावरून पॉलिसी ठरवल्या जात नाही. आपण आताच बघितलं ना, गैर न्याय प्रविष्ट आहे म्हणून. ठीक आहे. तर हे अधिकाराचा स्रोत सुद्धा नाही. सरनामा हे राज्यघटनेचे अविभाज्य अंग सुद्धा नाही. आताच बघितलं, हे राज्यघटनेचे काय आहे, अंग आहे की नाही, अंग आहे ते, त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं. वरीलपैकी एकही बरोबर नाही. ठीक आहे. परत बघा, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे आधीच बघितलं आपण. हे कोणाकडून घेतले असेल, तर रशियाकडून. याचा अर्थ सुद्धा आपण बघितलेला आहे. परत बघा, कोणती विधाने बरोबर आहे. सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द 44व्या घटनादुरुस्तीने, बघा असंच करतात आहे, कोणत्या 42व्या घटनादुरुस्तीने घेतलेले आहे.
त्यामुळे हे चुकीचं. 42 पाहिजे. 42वी घटना दुरुस्ती 1978 आहे का? नाही, 1976 मध्ये आपण घेतलेलं आहे. वरीलपैकी नाही, विधाने कोणतीच बरोबर नाही. 20 सरनाम्याला राजकीय कुंडली कोणी म्हटले असेल? कुंडली रेकॉर्ड मुन्शी यांनी म्हटलं की नाही? तर मुन्शी यांनी म्हटलेलं आहे. परत बघा आयोग काय करतात? सार्वभौमचं लक्षात ठेवा. सार्वभौमला काय म्हटलं जातं? संप्रभुता. परत प्रजासत्ताक आपण बघितला. हे विचारलेलं नाही, हे विचारू शकतात. प्रजासत्ताक 2 ठिकाणी वापरला, एक लोकशाहीसाठी आणि एक गणराज्यासाठी. आता लोकशाही म्हणजे काय असेल? तर लोकांनी लोकांसाठी तयार केलेले नियम किंवा कायदे, त्याला लोकशाही म्हणतात. मग ही लोकशाही कुठे आढळतात आपल्याला? सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कुठे आढळेल? तर ही आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये आढळतात. राजकीय लोकशाही कुठे आढळेल? राजकीय लोकशाही हे आपल्याला मूलभूत हक्कामध्ये आढळतात. ठीक आहे. प्रजासत्ताकला एक वेळेस लोकशाही म्हटलेलं आहे, एक वेळेस गणराज्य म्हटलेलं आहे. परत बघा उपासना. उपासनेला काय म्हटलेलं आहे? एक वेळेस पूजा सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. परत एकात्मतेला काय म्हटलेलं आहे त्यांनी? एकात्मतेला अखंडता सुद्धा म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे मित्रांनो, तरी आपण आता काही व्हिडिओ घेऊन येणारच आहे यूट्यूबवर. तरी आपल्या चॅनलला काय करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.